तुझे 2 सीझर झालेत आणि ते दोन्ही बाळ जिवंत नाही आहेत, तर तुझा प्रश्न अगदी रास्त आहे की आपण किती वेळा सीझर करू शकतो. जनरली असं समजलं जातं की 3 सिझेरियनपर्यंत सीझर ही अगदी सेफली करू शकतो. पण तुझ्यासारख्या केसेसमध्ये आम्ही 5 आणि 6 वेळेला पण सिझेरियन सेक्शन केलेली आहेत. पण अशा वेळेला एक्सपिरियन्स डॉक्टर पाहिजे, हॉस्पिटल मोठं पाहिजे की ज्याच्यात NICUची सोय आहे, ICUची सोय आहे, ब्लड बँक आहे, 24 तास ॲनेस्थेटिस्ट अवेलेबल आहेत, 24 तास सोनोग्राफी होऊ शकते. अशा ठिकाणीच आपल्याला तिसऱ्याच्या पुढचं सीझर करावं लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण ही सीझर दुसरं, तिसरं, चौथं करतो त्यात 18 ते 24 महिन्याचा गॅप पाहिजे. कारण आपल्या बॉडीचं हिलिंग चांगलं झालं पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला आयर्नच्या गोळ्या, मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या घ्याव्या लागतात. जेव्हा चौथ्याच्या वर सी सेक्शन आपण करत असतो तेव्हा आतमध्ये चिकटा व्हायची शक्यता असते. गर्भाशय कधी कधी काही लोकांमध्ये कळा सुरू झाला तर फुटण्याची शक्यता असते. रक्तस्राव जास्त होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपण एक्सपिरियन्स सर्जनकडूनच हे केलं पाहिजे. जिथं पहिलं सीझर झालं आहे तेच टाके आपण काढून टाकतो आणि तिथे नवीन टाके बसवतो. तेव्हा भरपूर वेळा पोटावर कट दिसत नाही.